बँकांमध्ये सोन्याच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आणल्याबद्दल सुवर्ण भरारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती सारिकाताई नागरे यांचा स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे नाशिक येथे त्यांचे निवासस्थानी जाऊन केला सत्कार. सत्कार प्रसंगी ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर, सुनील सोनार जळगाव, सीताराम जाधव चाळीसगाव, गौतम जाधव नाशिक होते उपस्थित. संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. जय नरहरी. मी सौ अर्चनाताई सोनार, योगगुरू, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता. ग्राहकांचे खरे सोने अचानक खोटे ठरवले. नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील GS महानगर कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी गहाण ठेवलेले खरे सोने अचानक खोटे ठरवले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पीडित ग्राहकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बँकेत कायदेशीररित्या आणि योग्य तपासणी करूनच सोने गहाण ठेवले होते. असे असताना आता बँक व्यवस्थापकाकडून तेच सोने खोटेच असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सामान्य नागरिक बळीचा बकरा बनवले जात असल्याची तीव्र भावना त्यांच्यात आहे. बँकेच्या ताब्यात असलेले ग्राहकांचे खरे सोने अचानक कसे गायब होऊ शकते किंवा ते खोटे कसे ठरवले जाऊ शकते, हा एक गंभीर प्रश्न आहे. विशेष म्हणजे यावरच बँकेने ग्राहकांविरोधात खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे व ही बाब सुवर्ण भरारीकडे आली. त्यानंतर श्री साई सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून पाठपुरावा केला. ही अत्यंत गंभीर बाब असून सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या कमाईचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून पीडित ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे. या गंभीर विषयाला श्री साई सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वाचा फोडून या प्रकरणी आज मुंबईतील मंत्रालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी संस्थेच्या वतीने खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय अजितदादा पवार गटचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनीलजी तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय अजितदादा पवार गटचे राज्यप्रमुख श्री रविकांत राठोड यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर सारिकाताई नागरे, संस्थापक अध्यक्षा राजेंद्र रामदेव कुलथे, प्रदेश सरचिटणीस संतोष पंडित सोनार, प्रदेश कार्याध्यक्ष सौ स्वातीताई मंडलिक, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आणि शिवनाथ खुटे, चांदवड तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते. या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल सारिकाताई नागरे यांचा सुवर्ण वार्तातर्फे सत्कार करण्यात आला. नमस्कार. मी सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापक अध्यक्षा सारिकाताई नागरे. संगमनेर येथील काही नागरिक माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते की बँकेत आम्ही खरं सोनं ठेवलं होतं आणि ते अचानक बँकेने खोटं आहे असं सांगितल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीवर, त्यांच्या घरावर, रिक्त जागेवर बँकेने बोजा चढवला. बोजा चढवल्यानंतर 24 जून रोजी त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती होती. तर जप्ती होऊ नये यासाठी मी DDR, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, GS महानगर बँक या संबंधित मॅनेजर DDR साहेब यांना निवेदन दिलं. त्या जप्तीला स्थगिती आणली आणि स्थगिती आणल्यानंतर मी जो अभ्यास केला तो अक्षरशः निंदनीय आहे असंच मी म्हणेन की बँकेच्या संचालक मंडळाची जबाबदारी जी होती, ज्या बँकेमध्ये फ्रॉड झालेला आहे त्याचा फक्त सोनार आणि मॅनेजर या लोकांवर आणि ग्राहकांवर मोठे मोठे गुन्हे दाखल करून बँकेने नको तशा पद्धतीने जप्ती आणली आणि चुकीची कार्यवाही केली. जे नागरिक आहे ते कोविड काळामध्ये
घराची परिस्थिती खराब झाल्यामुळे आपलं सोनं गहाण ठेवून काही पैसे घेतले होते। तर त्या परिस्थितीमध्ये यांचं असली सोनं नकली सांगितलं। या लोकांची बँकेसोबत कोणाचे 5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 9 वर्षांपासून व्यवहार होते। बँकेच्या एवढे वर्ष लक्षात येत नाही की हे सोनं असली की नकली आहे। मोठे मोठे पदाधिकारी नकली सोनं घेऊन गेल्यानंतर त्यांना बँक कर्ज देईल का? इतके सामान्य नागरिकांना बँकेने कर्ज दिलं कसं जर नकली सोनं त्यांनी दिलं होतं तर? विषय असा आहे, बँक बोलते की या व्हॅल्युअर सोनारच्या कार्यकाळात ही गोष्ट घडलेली आहे। तर व्हॅल्युअर सोनाराने जेव्हा ते सोनं घेतलं पण सेकंड व्हॅल्यूवर घेऊन ते सोनं चेक करत असतो 21 दिवसाच्या आत। थर्ड व्हॅल्यूवर येऊन त्याचंही सोनं चेक करतो 21 दिवसाच्या आत। 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे कंटिन्यू चेकिंग होत असते। तर या गोष्टीला सर्वस्व जबाबदार संचालक मंडळ आहे असं मी म्हणेल। आणि दुसरी गोष्ट, एका वर्षात 5 मॅनेजर बदलले गेले आणि शेवटला 2 महिने कार्यकाळात जो मॅनेजर होता हे सर्व प्रकरण त्याच्या माथी मारलं। तो 3 महिने अटक होती, जेलमध्ये होता। तर हे एकदम विचित्र आणि नियोजनबद्ध केलेलं हे कारस्थान आहे असं मी म्हणेल। या गोष्टीला जबाबदार फक्त बँक आहे। या बँकेवर योग्य ती कार्यवाही व्हावी। लोकांच्या प्रॉपर्टीवर सध्या स्थगिती आलेली आहे। स्थगिती आलेली असून सुद्धा यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। या अजूनही मी म्हणेल की यावर सर्वस्वी जबाबदार बँक आहे, बँकेचे संचालक मंडळ आहे, यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। वर्षभर जे मॅनेजर चेंज केले गेले त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि वारंवार पतसंस्थांच्या बँकांमध्ये असे घटना घडता आहे आणि बळीचे बकरे सामान्य नागरिक बनवले जात आहे। जे व्हॅल्युअर आहे, सोनार आहे, त्यांना टार्गेट केलं जात आहे, पण खोलवर ह्याच्या कोणी जात नाहीये आणि सत्य परिस्थिती लोकांच्या समोर येत नाहीये। तर कृपया करून या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि अयोग्य व्यक्तीला शासन झालंच पाहिजे, पण बँकांवरही नियम शासनाने लादले पाहिजे। हे यांचे नियम कधीही बदलतात, केव्हाही त्यांचे नियम त्यांच्या मनाने बदलले जातात, हे अतिशय चुकीचं आहे। सामान्य नागरिक अशा घटना पुन्हा कुठे घडल्यास सुवर्ण भरारीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सहकार्य मिळेल आणि आमच्याशी संपर्क साधू शकता। नक्कीच आपल्याला साथ मिळेल असं सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र।